साहेबांचं भाषण आहे. साहेबांचं भाषण छान होतं. त्यांनी रामावर जे काही सांगितले आहे ते बरोबर आम्हाला मान्य आहे. ती चोरी झाली ते सगळे ते बरोबर आहेत. ते मान्य आहे का? नाही, मान्य नाही आहे. त्या संदर्भात बोला. ते म्हणजे योग्य आहे अयोग्य? साहेबांनी सांगितले की इथं महाआरती सुद्धा झाली आहे. राम मंदिरामध्ये जी काही चोरी झाली त्या संदर्भात सांगा, हे योग्य आहे? राम मंदिरात जी चोरी झाली आहे अयोग्य आहे. कारण तिथले जे ट्रस्टी आहे ते जुने आणि नामांकित व्यक्ती आहे आणि त्यांच्या जे मेन जे चाबा वगैरे सगळं त्यांच्या हातात होतं, पण ते स्वतः समोर नेतात. त्यांनी तिथले जे कार्यकर्ते आहेत जे छोट्या मोठ्या पगारावर आहे त्यांच्या 1-2 CCTV फुटेज दाखवून त्यांना चोर ठरवलं आहे. पण साहेब मेन जे चोर आहे ते अजूनही समोर आलेले नाही आहे. आणि बघा एवढ्या मोठ्या रामलल्लाचं मंदिर आहे, एवढे करोडो भाविक तिथे जातात. 2 वर्ष नाही झालं ते मंदिर तयार होऊन आणि तुमच्या चोऱ्या सुरू होऊन गेल्या. चोऱ्या उघडे तुमचं नाव काय निघेल? सादिया आरिफ शेख. काय बोले? सादिया आरिफ शेख. सादिया. एक विशेष आहे, सादिया आरिफ शेख मुस्लिम महिला सुद्धा या आरतीमध्ये सहभागी झाली आहे आणि हे एक विशेष आहे. बरेच वेळा बोलल्या जाते की हिंदू मुस्लिम, पण या ठिकाणी हे हिंदू मुस्लिम एकतेचा एक भाव जो है यावरून दिसून येतं. सादिया जी, आप भी इस महाआरती में सहभागी हुए, आप क्यों सहभागी हुई ये बताइए. मैं सबसे पहले एक मुस्लिम महिला होने के साथ में एक शिवसैनिक हूँ, और अगर देश में कहीं गलत होगा तो हमको आवाज उठाना पड़ेगा, मिल के आवाज उठाना पड़ेगा, तभी कुछ सिस्टम में कुछ सही हो सकता है. और हम सब एक है, इसकी मिसाल तो देना ही पड़ेगा ना. क्योंकि अभी जो पूरे देश में मामला चल रहा है कि राम मंदिर में चोरी हुई है, इनके ऊपर में कार्रवाई करो, तो उत्तर प्रदेश में सरकार उनकी है, देश में भी सरकार उनके, उसके बावजूद भी कार्रवाई नहीं हो रही है. तो ऐसे समय में आप शिवसैनिक की आपकी क्या मांग रहेंगी? नहीं, हमने आज आवाज उठाया है तो कहीं ना कहीं से शुरुआत होंगी. शायद आज यहीं से शुरुआत हो और हम शिवसैनिक की शुरुआत करें. और मैं उदय बाळासाहेब ठाकरे की राम मंदिर बनाने के लिए भी पहले शिवसैनिक ही चढ़े थे. शिवसैनिक और किसी भी चीज की शुरुआत हम ही लोग करते हैं. बघा हिंदू आणि मुस्लिम महिला आहे, दोन्ही महिला आहे आणि चांगला एक हा मेसेज जो आहे कॉम्बिनेशन आहे आणि चांगला मेसेज हा समाजापर्यंत जाणे सुद्धा गरजेचं आहे. बघा जेव्हा अयोध्यात मस्जिदे काढली, आपले राम मंदिर आहे हे कळलं, तर सर्वप्रथम आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वडील स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कारसेवक तिथे चढले होते. पहिला हातोडा आमच्या शिवसेनेच्या कारसेवकांनी मारला होता आणि त्यांच्या लाशा पूर्ण शरयू नदीमध्ये फेकल्या होत्या. चांगल्याही लोकांना शरयू नदीमध्ये त्यांनी टाकलं होतं. मग ते आवाज का नाही उठवणार? कारण मंदिराची सुरुवात नीव आम्ही ठेवली आहे आणि तो तुम्ही चोर उच्चके समोर येऊन राहिले, तर त्यांच्याबद्दल आम्ही आवाजाने आंदोलन करणार आणि पुरा भारतभर आमचं आंदोलन होणार आहे. असं ताई तुम्ही काय म्हणता? जे आज उद्धव साहेब इथे आले आणि त्यांच्या बोलण्यावर त्यांनी जे आवाज उचलली त्यांच्या पाठीमागे आम्ही आहोत आणि उद्याला मुंबईमध्ये आंदोलन करत आहे खूप मोठ्या प्रमाणात. अच्छा, मुंबईचे आहे. मुंबईवरूनही आले म्हणजे जवळपास विदर्भातून तर शिवसैनिक आलेच आहे, पण मुंबईमधून जरी आलेले आहेत. राम मंदिर बनाएंगे त्यावेळेस सुद्धा बाळासाहेबांनी आवाज उठवला होता आणि आता चोरीचा प्रकार समोर आहे. उद्धव साहेब समोर आलेले आहे. काय सांगा? हॅलो, बोला आवाज येत आहे, बोला. रामाचे राम जय श्रीराम. मी मंदाकिनी भावे, नागपूर संपर्क प्रमुख बोलते. कारण राम आमच्या मनात आहे, तनात आहे. कारण श्रीराम कुठलंही शुभ कार्य व्हायचं असं आपण श्रीराम म्हणतो. आणि आता राम मंदिर जेव्हा बांधलं नव्हतं तेव्हा पण मी जाऊन आली आहे. इतकं आम्हाला जवळजवळ 2 तास चालत जावं लागलं. पण आज ती भूमी, त्या ठिकाणची भूमी करोडो रुपयाला विकल्या गेलेली आहे, याची आम्हाला खंत वाटते. आणि जेव्हा आम्ही राम मंदिरासाठी तिथे पैसे दिलेले आहेत, मी स्वतः तिथे फरशा लावायच्या म्हणून त्यांनी आमच्याकडून 1,000 रुपये घेतले. आम्ही स्वतः दिले तेव्हा आणि पेटीत पण टाकलेत 5,000 रुपये. पण ह्या भ्रष्ट भाजप सरकारने काय केलंय, तिथे जे खजिनदार ठेवले त्यांच्याकडून बँकेतून सगळे पैसे काढून घेतले आणि हुंडीतले जे पैसे होते ते सुद्धा काढले. सीतामाईच्या गळ्यातलं म्हणजे मंगळसूत्र होतं ते मंगळसूत्र त्यांनी काढलं, दागिने काढून विकले.
त्यांना एवढी भीक लागली आहे का भाजपच्या लोकांना? अरे प्रामाणिकपणे लोक तिथे मंदिरात जातात, 100-200 रुपये देतात, कोण 500 रुपये देतं, पण या भिकारी सरकारने ते त्या हुंडीतले पैसे काढले, सोन्याचे काढले. आम्ही एक वीट, 1 किलोची वीट, चांदीची वीट बाळासाहेबांनी आम्ही सगळ्यांनी मिळून शिवसैनिकांनी दिली होती. ती वीट पण गायब झाली, सोन्याच्या लगडी गायब झाल्या. मग हे असं कसं? हे शासन कसं आहे? शासन जर हे तुम्ही सांभाळू शका आमच्याकडे द्या. यांच्यावर काय कारवाई काय व्हायला पाहिजे, हे काय मागणी काय आहे तुमची आता? आता आमची अशी मागणी आहे की आता जे सोनं गेलंय तिथलं, जितकं चांदी गेलंय, तितकं धन गेलंय, आणि तो जे ज्याने कोणी चोरून नेले आणि ते लोक पकडले गेलेले आहे, त्यांना योग्य शासन मरेपर्यंत कारावास व्हावा. नक्कीच म्हणजे कडक शासन व्हावं असं या ताईंची मागणी आहे. आणि बरेचशा आणखी आपल्या नागपूरच्या महिला आहेत. ताई जिल्हा प्रमुख आहे, संपर्क प्रमुख आहे, सगळ्यांसोबतच बोलण्यात कारण नागपूरच्या आहे. ताई काय सांगाल, आज नागपूरमधून विशेष करून मुख्यमंत्र्यांच्या शहरामधून उद्धव साहेबांनी आज इथे महाआरती करून एक इशारा दिलेला आहे की साहेबांचं असं मुख्यमंत्र्याचं शहर आहे म्हणून असं त्यांच्या मनात काही नाहीये. साहेब अयोध्येमध्ये पण करू शकले असते ना, पण मुख्यमंत्र्यांच्या शहरात का? नाही, त्यांच्या डोक्यात असं काही नाही आहे. पण विषय कसा असतो की हे जे रामाच्या नावाने जे खूप वोटिंग मागतात किंवा रामाच्या नावाने देवाच्या नावाने ज्या काही पद्धतीने आजकाल ते वोटिंग मोडण्याचा प्रयत्न करतात, त्या साहेबांनी हे म्हटलेलं आहे की राम रक्षा तुमच्या हातात सगळं काही होतं, तरी पण तुम्ही रामाच्या मंदिरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी कशी काय झाली? सीतामाईची त्यांनी मंगळसूत्र चोरले आणि यांचेच लोक आहेत, यांनी कॅमेऱ्यावर झाकून ठेवलेलं आहे. यांनी कॅमेऱ्यावर कपडा टाकला, काय टाकला आम्हाला माहिती नाहीये, पण ज्यांनी चोरी केली ते सुद्धा लक्षात नाही आलं. म्हणजे यांचं प्लॅनिंग नव्हतं हे सगळं काही. चोरी झाली म्हणजे सगळ्या गोष्टीची चौकशी व्हायला नको? व्हायला होतं ना, व्हायलाच पाहिजे. आणि म्हणून आम्ही मागणी करतो, आणि मागणी म्हणून ह्याच पद्धतीने आमची मागणी आहे. हे असं वाटत नाही का तुम्हाला आता जे हे रामरक्षा आरती या ठिकाणी केलेली आहे, अशीच आरती अयोध्येमध्ये सुद्धा व्हायला पाहिजे ना? साहेब करतीलच, साहेब करतीलच, आणि व्हायलाच पाहिजे. तर नक्कीच या सगळ्या शिवसैनिकांच्या भावना आहे. आणि अशाच पद्धतीची जी महाआरती आहे अयोध्येमध्ये सुद्धा होईल अशी आशा शिवसैनिकांना सुद्धा आहे. पण एकंदरीतच जो या ठिकाणी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक भाषण दिलेलं आहे. अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. आणि राम मंदिरामध्ये जे काही चोऱ्याचा प्रकार घडलेला आहे त्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आणि दिल्लीमध्ये जे सोनम वांगचुक आणि अभिजित जिपके यांचं जे आंदोलन सुरू आहे की ज्या परीक्षा ज्या कॅन्सल करण्यात आल्या, 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, तर त्यांच्या समर्थनार्थ सुद्धा उद्या मुंबईत सुद्धा एक शिवसेनेच्या वतीनं कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. हा सुद्धा एक प्रकार का म्हणजे एक काय वाटते का आपल्या म्हणजे परीक्षासारख्या लीक होत आहे, परीक्षा रद्द होत आहे, विद्यार्थी आत्महत्या करत आहे, यावरही सरकार गंभीर आहे? गंभीर तर राहणारच सर, कारण मुलांचं भविष्य त्याच्यावर निर्भर करते, बरोबर आहे. पण त्यानंतर यांना काहीच वाटत नाहीये. त्यांचं फक्त तोडाफोडीकडे लक्ष आहे. पक्ष कुठला फोडला पाहिजे, कुठला घेतला पाहिजे, यांचं दुसरीकडे कुठेच लक्ष नाहीये. हे बोलले की 6 खासदार आहेत पैशातून विकत घेतले. हो, बिलकुल 100 कोटी घेऊन विकत घेतलेले आहेत, 100 कोटी घेऊन विकत घेतले. आणि त्यांचं तोडफोडी पुरावे काय? पुरावे सुद्धा आहेत साहेब, पुरावे सुद्धा. ते आरोप आहे? नाही, आरोप नाही, पुरावे सुद्धा, आणि ते मिळतीलच. विषय म्हणजे कसं आहे की यांना तोडफोडी करणं, यांना पक्षांना तोडफोड म्हणून आपल्याकडे जेवढा जास्त. विरोधकांनी हे पण बोलले आहेत की आता तुमची सत्ता नाही म्हणून तुम्हाला राम आठवला. नाही, असं नाही, त्यांना बोलायला काही नाही म्हणून ते बोलतील. आणि हे आता मला सांगा की सत्ता नाही राम आठवला हा काय विषय आहे? विषय हा नव्हताच. कारण बाळासाहेब ठाकरेने जे हिंदुत्वाची हे केलेली आहे, जन्म दिला बाळासाहेबांनी, तोच तसा वारसा उद्धव साहेब नेत आहे. आणि हे फक्त यांच्या चर्चामधून लोकांना गुमराह करतात, हाच विषय आहे, बस काही. आमंत्रण पण दिलं होतं मुख्यमंत्र्यांना, मोहन भागवत यांना. ते आले नाही येणार ते, कारण त्यांना म्हणतात ना देवाखाली आणणार, त्यांना सांगता येणार नाही. हा, नाही, हिंदू जरी असले पण त्यांचा हिंदुत्वाचा नाही, कट्टर ते म्हणतात पण कट्टर नाहीये. त्याला कट्टर कसे काय म्हणलं जाईल मला सांगा? आज राज्यामध्ये ज्या पद्धतीने चोरी होते, ज्या पद्धतीने आपल्या राम मंदिरामध्ये चोरी होते, राष्ट्राची निर्मिती करणार नाही, शक्यच नाही, ते करूच शकत नाही. हिंदू राष्ट्र काय तुम्हाला पाहिजे? नाही, काय नाही पाहिजे, हिंदू काय नाही पाहिजे आम्हाला, हिंदू तर आवश्यक आहे ना. हिंदू राष्ट्राची निर्मिती करणार आहे. बघू आता काय करू शकतात, ते आता नंतर वेळेस सांगेल ना. आमचा संपर्क प्रमुख आहे. संपर्क प्रमुख गेल्यात आहे. नक्कीच एकंदरीतच तुम्ही WH न्यूज सर्च केलं तर तुम्हाला तुमचा व्हिडिओ WH न्यूज सर्च करा आणि तुम्हाला त्यावर दिसेल. हो, आहे तुमचा नंबर. हो,
तर मित्रांनो, ह्या सगळ्या भावना ज्या आहे शिवसैनिकांच्या होत्या या ठिकाणी आज नागपूरच्या रामनगर या ठिकाणी जे आहे राम रक्षा महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी उद्धव ठाकरे विशेष करून या कार्यक्रमाला आले होते. आदित्य ठाकरे होते, काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे होते आणि सुनील केदार होते, संजय राऊत होते, असे मोठे मोठे बडे नेते या कार्यक्रमाला उपस्थित झाले होते. या कार्यक्रमाचं निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलं होतं. मोहन भागवत जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आहे त्यांना सुद्धा निवेदन देण्यात आलं होतं, मात्र ते आले नाही. पण भर पावसातही मात्र आरती मात्र झालेली आहे आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून जे आहे सांगितलं आहे की आमचं हे तोगडं हिंदुत्व नाही, आमचं खरं हिंदुत्व आहे. आता म्हणून जे आहे आता ही ज्या राम मंदिरामध्ये जे काही प्रकार घडले आहेत त्यांच्या विरोधात संपूर्ण शिवसैनिक जे आहे ते रस्त्यावर उतरणार आहेत.